ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. सरपंच परिषदेचं आझाद मैदान येथे 7 तारखेला धरणं आंदोलन. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी ही हत्या झाली असून संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. या घटनेला जवळजवळ 25 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन देखील आरोपींना अटक करण्यात येत नव्हती. त्यामुळे मूक मोर्चा व आंदोलन देखील झाली. यानंतर आता पुन्हा एकदा आज अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक या ठिकाणी निंबळकचे ग्रामस्थ व सरपंच परिषदेचे पदाधिकारी यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून आक्रमक होत ठिय्या आंदोलन केलं. तर येत्या 7 तारखेला आझाद मैदान येथे सरपंच परिषद मुंबई हे धरणं आंदोलन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. निंबळक ग्रामस्थांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. मस्साजोग येथील झालेली ही घटना आहे. निश्चितच माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेमध्ये जो प्रकार घडलेला आहे निश्चितच परत ही घटना किंवा आमच्या विरोधात कोणी जायलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आलेली. आणि आतापर्यंत आपण पाहतोय कोपर्डीच्या प्रकरणाहून पूर्ण महाराष्ट्रभर राज्यात जगात गाजलेले मोर्चे, त्या आरोपींना अजून सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली पण झालीच नाही. ही सिस्टीम काय चालू आहे नेमकं? ज्या पद्धतीने ही ढिसाळ यंत्रणा आहे सगळे आपल्या हातात ठेवायचे, सगळे पोलीस यंत्रणा, कोर्ट, न्याय, म्हणजे नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रातील जनतेने या विरोधात 100% आवाज उठवला पाहिजे. जर मुख्यमंत्री, गृहमंत्री आहे, दोन्ही पद यांच्याकडे असून सुद्धा जर आरोपी त्यांच्या दारात जाऊन हजर होतोय, ही पद्धत काय? म्हणूनच या ठिकाणी जर या आरोपी 2 आरोपी पकडलेत, 1 आरोपी अजून बाकी, या आरोपींना नुसतं फाशीची शिक्षा सुनवायची नाही, डायरेक्ट भर चौकात फाशी दिली तरच आम्ही शांत बसणार आहे. कारण आतापर्यंत एवढ्या घटना झाल्या, कोपर्डी प्रकरणावरून जर लाखोनी मोर्चे होऊन सुद्धा ते आरोपी अजून जेलमध्ये सडत आहेत. काय उपयोग काय यांचा? जर तुम्ही जपान बाकीच्या देशांसारखे डायरेक्ट फास्ट ट्रॅक कोर्टात चालवताय, फाशीची शिक्षा सुनावली पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही, या तिन्ही आरोपींच्या विरोधात जर या तिघांना जर फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता शांत बसणार नाही. हीच सर्व आपण सकल मराठा परिवार, सर्व ग्रामस्थ आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने मी सरकारला विनंती करतो. आज या ठिकाणी मस्साजोग गावचे एक कर्तव्यदक्ष आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी वसुलीच्या प्रकरणाच्या माध्यमातून जी क्रूर अशी निर्घृण हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी या निंबळक परिसरातून नगर तालुका आणि नगर जिल्ह्याची सुरुवात झालेली आहे. तर या सुरुवातीला मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि या आरोपींना शासनानं जास्तीत जास्त कठोर अशी शिक्षा, फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालला पाहिजे आणि उज्ज्वल निकमसारख्या वकिलाची या ठिकाणी एक नियुक्ती करून याला संतोष देशमुखला निश्चित या त्याच्या कुटुंबियाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला पाहिजे. अशा प्रकारची मागणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं मी आबासाहेब सोनवणे, राज्य कोर कमिटी प्रमुख या नात्यानं या ठिकाणी करतो. माझ्याबरोबर या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर दिलीप पवार, निंबळकचे सरपंच अजय शेठ लामखडे, परिसरातील सर्व उपसरपंच, सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी या निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत. मी शासनाला या ठिकाणी एकच सांगू शकतो की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आणि ते गृहमंत्री आहेत ते एक निश्चित या ठिकाणी या घटनेचा योग्य दिशेने तपास लावून या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. आणि मी या निमित्तानं परत सर्व
महाराष्ट्रातील तमाम जनतेला, सर्व सरपंच उपसरपंचांना एक विनंती करतो की 7 तारखेला आझाद मैदानावर जन आक्रोश आंदोलन, एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे. तरी नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त सरपंच उपसरपंच सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या कुटुंबाला न्याय देण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करावा, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि संतोष देशमुख यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. यावेळी हिंगणगावचे सरपंच परिषदेचे राज्य कोर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनावणे, मुकुंद ढगे, रामदास कोतकर, पंचायत समिती सदस्य डॉक्टर दिलीप पवार, बीडी कोतकर, मच्छिंद्रनाथ मस्के, दत्तात्रय देवटे, उद्योजक अजय लामखेडे, देवा ढगे, महादेव गवळी, अरविंद बेरड, संदीप गेरंगे, नाना देवटे, रत्नाकर दरेकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमागं जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. आज आम्ही निंबळ ग्रामस्थांच्या वतीने तालुक्यातील पहिलं गाव आहे की जे मोठ्या प्रमाणामध्ये निषेध नोंदवत आहे. तरी सरकारला आम्ही एक इशारा देतो की त्या आरोपींना कुठलंही त्यांच्या जे क्रूर हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, हीच आमच्या निंबळ ग्रामस्थांच्या. स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मस्साजोग या ठिकाणी त्यांची अत्यंत क्रूर आणि अत्यंत अमानवीय अशी हत्या करण्यात आली. या हल्लेखोरांच्या आणि त्यांच्या खुन्यांच्या तीव्र निषेधार्थ नगर तालुक्यातून निंबळक आणि पंचक्रोशीच्या वतीने आज या ठिकाणी एक निषेध सभा, निषेध मोर्चा आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आम्ही या ठिकाणी नगर तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने अशा या क्रूर अमानवी या प्रवृत्तींचा निषेध करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने जी दिरंगाई केली, या पोलीस प्रशासनाला पाठीशी घालणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांची प्रवृत्ती या ठिकाणी फोफावत चालली, या सर्वांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.